मानाचा मुजरा करतो। सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेले सतत 2 वर्ष या ठिकाणी हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। तो म्हणजे शेतकरी आत्ता नुकताच पेरणी करून मोकळा झालेला आहे आणि त्याला खताची आवश्यकता असते आणि ते खत पुरवठा करण्याचं पवित्र काम सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठानने केलेलं आहे आणि त्याचं काम आता वाटप सुरू होणार आहे। इथे विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनसुद्धा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि या पवित्र कार्यक्रमासाठी उपस्थित एक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा भाग की शेतकऱ्याला मदत करावी। शेतकऱ्यानं जे आपल्या बऱ्याच ठिकाणी आता शेतीवरचं थोडंसं नियंत्रण आपलं कमी झालं आहे। बराचसा तरुण वर्ग इतर याच्या माध्यमामध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्त मुंबईला जाऊ लागला आणि मग आपली जी घरची इथली जी आई वडील मंडळी हे वयस्कर झाल्यानंतर शेतीवर थोडंसं शेती करण्याचं काम कमी होऊ लागलं आहे। त्याला प्रेरणा मिळावी हा सुद्धा त्याच्या मागचा एक उद्देश आहे आणि हा जगाचा पोशिंदा आपण म्हणतो त्या शेतकऱ्याला जगलं पाहिजे आणि त्यांनी शेती केली पाहिजे ह्या उद्दिष्टानं एक पवित्र कार्यक्रम या ठिकाणी खत वाटपाचा घेतला आणि या कार्यक्रमाला उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे। आणि सिद्धेश ब्रीद ह्या एवढ्यापुरतंच मर्यादित नाहीत, विविध उपक्रम सामाजिक उपक्रम हाती घेऊन ते या ठिकाणी आपल्या विद्यार्थी असो विविध क्षेत्रामध्ये मग आरोग्यविषयक असो शैक्षणिक विषय असो या विविध क्षेत्रामध्ये त्यांचं सामाजिक काम करतायत। आणि मला कालच दुपारी सिद्धेशचा फोन आला की असा कार्यक्रम साहेब तुम्ही यायला पाहिजे। मला अजून एक संध्याकाळी एक अत्यंत जवळचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला जायचं असं आहे तरीसुद्धा म्हटलं हा एक पवित्र कार्यक्रम आहे आणि अशा कार्यक्रमाला एखाद्या तरुणाच्या पाठीशी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली तर अजूनही त्याला ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जा निर्माण व्हावी ह्या उद्देशाने या ठिकाणी आलो आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजच्या ह्या खत वाटप कार्यक्रमाचा ते लाभ घेणार आहेत। मला खात्री आहे की आपल्यापैकी जे मागणी करतील त्याला कोणालाही एक खताची पुरवठा कमी होणार नाही याची सिद्धेश ब्रीद यांच्या वतीनं मी खात्री देतो। मला खात्री आहे ती पूर्ण करतील। तुम्ही कोणी घाई गडबड गोंधळ गडबड त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही। ह्या कार्यक्रमाला किरणजी सामंत साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मला वाटतं त्यांच्या काही व्यवस्था करायला थोडा उशीर होतोय परंतु पुढचे काही कार्यक्रम सिद्धेश युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत खत वाटप कार्यक्रमाला उपस्थित की युवा प्रतिष्ठान सिद्धेशजी ब्रीद यांच्यामार्फत गेल्या वर्षी कडवईमध्ये बाजारपेठेमध्ये मोफत खत हा कार्यक्रम झाला आणि ह्या वर्षी तुरळमध्ये हायवेला घ्यायचा असा युवा प्रतिष्ठान आणि सिद्धेश ब्रीद सेटचा निर्णय झाला आणि तो आज बंधूंना दुसरा कार्यक्रम होतो आहे। बंधूंना मी एकच सांगेन की युवा प्रतिष्ठानच्या सिद्धेश ब्रीद यांच्यामार्फत असा अनेक उपक्रम या कडवई विभागामध्ये तालुक्यामध्ये राबवले जातात। आपण पाहतोय बॅनर असेल टी व्ही मार्फत पाहतोय, मग बैलगाडी स्पर्धा असेल, मुलांना हायस्कूलच्या जिल्हा परिषद शाळांना मोफत छत्री वाटप असेल, अनेक असे उपक्रम जे शेतकऱ्यांच्या मुलांना शेतकऱ्यांसाठी ज्या उपयुक्त असा ज्या योजना आहेत त्या सिद्धेशजी ब्रीद आणि युवा प्रतिष्ठानच्या तर्फे या राबवल्या जातात। बंधूंना मी एकच सांगेन की थोडा कार्यक्रमाला वेळ होत आहे परंतु पावसाळा सुरुवात झाली आहे, आता ही शेतीचं सीझन आहे आणि शेतकऱ्यांना खताची गरज आहे। अनेक सोसायटीतून अन्य माध्यमातून आपल्याला वेळेवर खत मिळत नाही परंतु एकाच वेळेला शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी हे खत उपलब्ध या युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सिद्धेशजी ब्रीद यांनी अवेलेबल केलं आहे। बंधूंना मी एकच सांगेन की आपण थोडं चव्हाण साहेबांनी आता सांगितलं शेतीकडे थोडा कल कमी झाला आहे। शेण मिळत नाही, सण आला तर सारवायला शेण मिळत नाही, गोवरी मिळत नाही, ट्रॅक्टर घेतलेत, छोटे मोठे बैल सगळ्यांनी विकलेत, बैलगाडी स्पर्धा झाल्यात, उलट सुलट हे सगळं शेतीचं काय जे नियोजन आहे ते चाललेलं आहे। परंतु आपण जे उपस्थित राहिलेली मंडळी ही निव्वळ कष्टकरी आणि शेतकरी आहात म्हणून तर आपण या शेतीला खत आहे ते मिळावं म्हणून आणि या ठिकाणी ते अवेलेबल आहे आणि आपण शेती करणार आहात या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात। बंधूने एकच सांगेन ह्याच्या पुढे जे दारिद्र्य रेषेखालचं जे धान्य मिळणार आहे ते बंद होणार आहे। आता सरकार
आज मला वाटतं सरकारची स्थापना आहे. आणि हे दारिद्र्याचं खालचं जे धान्य मिळतं आहे म्हणून लोक शेती सोडून मुंबईकडे झाले, इथली गाठोडी बांधतात आणि रेल्वेने मुंबईकडे चाललेले आहेत. मग शेती करायची आहे कोणी? मी शेतकरी आहे, मी कोकणचा शेतकरी, आपण स्वतःला म्हणतो माझी एवढी जमीन आहे, मी इथला जायंगार आहे, मी इथला गावकर आहे, माझी शेती एवढी आहे, करायची आहे काय? ओस शेती पडलेली आहे. परंतु तुम्ही जागरूक शेतकरी आलात आणि म्हणून आपण शेती नक्कीच करा. शेतीशिवाय पर्याय नाही. आज कृषी विभागाकडून अनेक योजना आहेत. 100% अनुदान आहे, काजू लागवड आहे, साग लागवड आहे, अन्य जी जी झाडं आहेत ती लावायची आहेत आपल्याला 100%. यावेळेला पाऊस लेट पडला, पाऊस वेळेवर नाही पडला, याची कारणं आहेत आपण झाडं लावत नाही. ग्रामपंचायतकडून मिळतात झाडं, ती पण आपण लावत नाही. आपली झाडं आहेत ते आपण तोडतोय, लाकडं करतोय. आता लाकडाची पण गरज नाही, गॅस आला आहे. म्हणजे सगळं हे जे आधुनिक पद्धतीने चाललेलं आहे तर हे जीवन संपण्याची मला वाटतं स्थिती आहे. तेव्हा आपण शेतीकडेच वळूया. जे नैसर्गिक जे निसर्गाने दिलेलं आहे ते जपलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्ही मंडळींना एकच सांगेन की शेती आपण करणं गरजेचं आहे. धान्य हे बंद होणार आहे. तुम्ही 100% मी तुम्हाला सांगतो आहे की धान्य दारिद्र्यरेषेखाली आज नाही उद्या बंद होणार आहे. मग शेती आहे ना आपली. एखाद्या मुलाने आपल्याला काही दिलं नाही तर आपण निदान शेत करून पेज तरी खाऊ शकतो. काही मुलं, सगळीच नाही मी म्हणत, पण ही शेतीशिवाय आज आपल्याला पर्याय नाही. म्हणून बंधूंनो, या शेतीची हे जे ओळखून सिद्धेश युवा प्रतिष्ठानच्या वतीने आपल्याला शेती करणं गरजेचं आहे. का शेती करावी यासाठी युवा प्रतिष्ठानतर्फे मोफत खत का एक बॅग दिली म्हणजे कोणाला 2-3 पण बॅगा लागतात, परंतु एक द्यायची इच्छा आहे. युवा प्रतिष्ठान सिद्धेश ब्रीला वाटलं की शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. ती ही ओळखून आज हा आपल्याला कार्यक्रम समोर पाहतो. आता थोड्याच वेळात किरण शेठ सामान या ठिकाणी येतील. मी बंधूने एकच सांगेन, शेतीशिवाय पर्याय नाही. आपण म्हणून शेती करा असं मी पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी, आणि तुम्ही सर्व शेतकरी बांधव, महिला बांधव सर्व उपस्थित राहिलात. पुन्हा एकदा युवा प्रतिष्ठानच्या वतीने आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, स्वागत करतो. इथेच थांबतो. सिद्धेश ब्रिजचं काम तर नक्की चांगलं आहे, पण त्या कामामागचा हेतू तुम्हाला समजायला पाहिजे की शेतकरी जे आहेत ह्या शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सिद्धेश ब्रिजनी जे नियोजन केलं आहे. मग सुरुवातीला 10वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, त्यानंतर 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ. याचं कारण काय ते आम्हाला समजलं आहे काय की फक्त आम्ही 1 बॅग 2 बॅग खताच्या घ्यायला आलो आहे? याच्यातून सामाजिक परिवर्तन व्हावं अशा प्रकारची भावना सिद्धेश ब्रिजांची आहे. कारण 1 बॅग घेऊन कुणाचं कल्याण होणार आहे अशातला भाग नाही आहे. पण मग मी काय करायला पाहिजे हे प्रत्येकानं यावेळेस आपण मनात विचार करून चाललं पाहिजे. कारण इथं जी मुलं आली त्यांचा जो सत्कार झाला ती कुणाची आहेत? तुमची नसतील तर दुसऱ्याची आहेत, तुमच्या बाजूवाल्याची आहेत. म्हणजे त्या मुलांना सुद्धा शैक्षणिकदृष्ट्या प्रगती व्हावी यासाठी त्यांचं इथं कौतुक केलं आहे. आज शेतीमध्ये तुम्ही काहीतरी लक्ष घालायला पाहिजे आणि यासाठी ही खताची बॅग आहे. एका खताच्या बॅगेतून होणार नाही, पण तुम्ही काहीतरी चांगलं निर्माण करून दाखवलं तर मात्र भविष्यात 1च्या 2, 2च्या 3, 2च्या 4 सुद्धा मिळते या ठिकाणी सिद्धेश ब्रिज देतील. कारण आमच्याकडं आमची आत्ता अवस्था अशी आहे, कारण जिल्हा परिषदेचा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं गेली 39 वर्ष सक्रिय राजकारणात आहे 1985 पासून. आणि जिल्हा परिषदेत असताना सलग 15 वर्ष आम्ही अभ्यास दौरे केले. घाटावरचा शेतकरी आणि कोकणातला शेतकरी याचा जर विचार केला तर घाटावरचा शेतकरी अर्धा एकर जमीन असली तरी त्याच्यामध्ये कसतोय, आणि आमची 5 एकर जमीन असली तर ती आम्ही विकतोय. आम्ही ती विकतोय का? ह्याचं कारण आम्ही शैक्षणिकदृष्ट्या अज्ञान आहोत. मला वाटते माझ्यातले यातले काही सहकारी आहेत. आम्ही सांगलीला गेलो होतो त्यावेळेस जिल्हा परिषदची ती अधिकृत टूर होती. सांगलीला गेलो, तिथले माळी म्हणून एक शेतकरी होते, BSc ॲग्री झालेले आणि शेतात काम करत होते. आणि शेतात बाकीची पण सगळी काम करत होती. काम करताना एक मुलगा पुढं आला, त्याने बोलावून घेतलं नाही. तो म्हणाला हे कोण आहेत? तो म्हणाला हा माझा मुलगा आहे.
मग म्हटलं तो शेतात कसं काय करतोय, त्या द्राक्षाच्या बागेत का काम करतोय? तर म्हणाला हा MSc ॲग्री आहे आणि आता तो डॉक्टरेट करतोय. म्हणजे आम्ही 10वी नापास झाल्यावर शेतात जातो आणि तिथला शेतकरी MSc ॲग्री होतो आणि शेतात जातो. त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. म्हणजे मुलं शिकल्यानंतर फक्त आम्ही काय करायचं माहिती आहे काय, की शिकवायचं. मग सदानंद चव्हाण आले की सांगायचं माझ्या पोरग्याला कुठंतरी चिकटवा. शेखर निकम आले की त्यांना सांगायचं माझ्या पोरग्याला कुठंतरी चिकटवा. मला माझ्या माहितीप्रमाणे सिद्धेश ब्रीजकडे सुद्धा कित्येक लोक जात असतील की तुमच्या ओळखीनं माझ्या पोरग्याला कुठंतरी चिकटवा. पण शेतीतलं उत्पन्न आम्हाला समजलं नाही, शेतीमध्ये काय फायदे आहेत हे आम्हाला समजलं नाही. कारण आपण जी शेती करतोय ती अशिक्षित शेती करतोय. मी सिद्धेश ब्रीजना विनंती करेन, या निमित्तानं यांच्या प्रतिष्ठानना विनंती करेन की सिद्धेश ब्रीज शेती प्रबोधनासाठी, कारण खत दिलंय, झाडं होतील, पण शेतीतलं प्रबोधन काय आहे त्यातले एक्सपर्ट इथं येऊन जर शेतकऱ्यांना म्हणण्यापेक्षा इथल्या तरुण लोकांना, मग शालेय विद्यार्थी असतील 8वी ते 12वी पर्यंतचे की ज्यांचा आत्ता तुम्ही सत्कार केलात, किंवा युवा असतील की जे कॉलेजमध्ये गेलेत किंवा इतर ठिकाणी, अशा सगळ्यांना जर संघटित केलं आणि शेतीमध्ये नेमकं काय होतंय हे जर आपण त्यांना समजावून सांगितलं तर आज ही जी म्हातारी मंडळी आहे ही रिटायर लोक आहे. आम्ही पण रिटायर लोक आहे, कारण 60 जवळजवळ आलेले लोक बरेच दिसत आहेत इथे. पण जी 20 वर्षाची, 22 वर्षाची, 25 वर्षाची, 30 वर्षाची जी मुलं आहेत त्यांना आता भविष्यात शेतीत करिअर करण्याची गरज आहे. कारण सरकारी नोकऱ्या कुणाला मिळणार नाहीत. कारण आज अशी अवस्था आहे की आमची देशाची लोकसंख्या 140 कोटी झाले, नोकरी कुणाला देणार हा सगळा सरकारसमोरचा पण प्रश्न आहे. मग नोकरी नाही मिळणार, मग काय करायला पाहिजे? मग घाटावरचा शेतकरी जर 1 एकरमध्ये, अर्धा एकरमध्ये ऊस लावतो, अर्धा एकरमध्ये जर द्राक्ष लावली तर त्याला 20 लाख रुपये मिळतात. हे त्यातलं समीकरण आहे. आम्ही त्याच्यावर कधी विचार केला नाही. असे कित्येक उत्पन्नाचे बाबी आहेत की ज्याच्यामुळं आमच्याकडं, आम्ही आमच्या घराच्या बाजूला आमची परसबाग, माझ्या माहितीप्रमाणे इथल्या दापोली कृषी विद्यापीठानं घ्या, परसबागेचा एक कन्सेप्ट आहे. तिचं रोप आहे काय, किती लोकांच्याकडे हात वर करावं असेल तर चांगलं आहे, पण तरी सुद्धा त्यातले 30%च लोकांनी हात वर केलेत, 70% कधी करणार आहेत? पण ह्या सगळ्या रोज लागणाऱ्या वस्तू आहेत ह्या, आणि ह्या वस्तूंकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि बिनमेहनतीचे कितीतरी गोष्टी आहेत, कितीतरी. आम्ही उन्हाळ्यात प्रत्येकजण काजूची भाजी खातो की नाही? पण आमच्याकडे एकही काजूचं झाड नाही स्वतःचं. कारण आम्ही रोज संध्याकाळी 4 वाजता काजूला जातो, लोकांच्या झाडातली काजूच्या बिया काढून आणतो आणि खातो. आमची कधी बुद्धी होणार? आमची कधी बुद्धी होणार की आपण 2 झाडं लावूया? कारण माझ्या माहितीप्रमाणे 2 झाडं जर वेंगुर्ला 7ची लावलीत तर वर्षाला तुम्हाला त्या झाडांपासून कमीत कमी 5,000 रुपयाचं उत्पन्न मिळेल. आम्ही कधी ह्याचा विचार केलाय काय? 2 झाडं लावणे इतकी आमच्याकडे जागा नाही आहे काय? सगळं आहे आमच्याकडं, पण आमची मानसिकता नाही आहे. आणि ती मानसिकता बदलायचं काम सिद्धेश ब्रीद करतायत आणि त्याच्यासाठी आमच्या त्यांना 100% शुभेच्छा आहेत. कारण ही गरज आहे काळाची. आता एक लक्षात घ्या, माझ्याकडे आता चिठी आली, आम्ही बांबू लावतो पण दुसऱ्याला लावतो. आम्ही आमच्या शेतात कधी लावणार आहे बांबू? बांबूचं उत्पन्न इतकं सोपं आणि साधं आहे. बांबू लावायचं म्हटल्यावर जरा राजकारणात वेगळा विषय येतो की बांबू लावतोय म्हणून, पण तो तसा नाही आहे. बांबू जो आहे, बांबूचं आहे, सागाची लागवड आहे, आता नवीन काही आहे, अगरवूड आहे, चंदन आहे. कोकणामध्ये सगळ्यात उत्कृष्ट चंदन होतं. चंदनाची चोरी करणारे लोक भरपूर आहेत, अगदी मागजनपासून तर ओंबळीच्या ह्याच्यापर्यंत. हे तुमच्याकडचा भाग आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. ओंबळीपर्यंत प्रत्येक ठिकाणी चंदन होती. बऱ्याच जणांना माहिती नव्हतं हे चंदनाचं झाड आहे. पण ते सगळं झालं, विकून खाल्लं नाही, चोरून खाल्लं नाही, विकून खाल्लं नाही. लावला नाही किती हा आमच्या सगळ्यांसमोर प्रश्न आहे. लावला नाही किती? हजारो रुपये, लाखो रुपये एका झाडाचे येतात. मध्यंतरी एक बातमी आली होती, सरकारी जागेमध्ये देवरहाटीमध्ये लाल चंदनाचं झाड मिळालं, त्याची किंमत 100 कोटी रुपये होती. किती? 100 कोटी रुपये.
मग आमच्या कुणीतरी वाडवडिलांनी खैर लावल्याने असतील किंवा खैर रुजले असतील, आमच्या कुणाच्या ह्याच्याकडे आंबे लागले असतील, ते आज आम्ही खातोय. अरे आमची बुद्धी झाली पाहिजे की मी काहीतरी लावलं तर माझा नातू खाईल. मी कशासाठी लाव, म्हणजे मी फक्त वाडवडिलांनी लावलं नाही, ते फक्त काढायचं, कापायचं, विकायचं आणि खायचं ह्याच्यासाठी नाही आहे, तर मी माझ्या पुढच्या पिढीचा विचार करायला पाहिजे. मी तुम्हाला या सगळ्यांना विनंती करेन की आज आपल्याला खऱ्या अर्थानं, म्हणजे सिद्धेश ब्रीदना मी या निमित्तानं सांगेन की सिद्धेश ब्रीद तुम्ही मार्गदर्शन शिबिर लावा, चांगले एक्सपर्ट आणा, चांगल्या दर्जाची, काही कमी किमतीत किंवा योग्य किमतीमध्ये आम्हाला झाडं उपलब्ध करून घ्या की त्या झाडापासून आम्हाला लाखो रुपयाचे उत्पन्न होईल. एक आता चंदनाचं आहे, तसंच रक्तचंदनाचं आहे. नवीन एक कन्सेप्ट आला आगरवूड. आगरवूड एक झाड कमीत कमी 2 लाखाच्या वरती जातं आणि ते कोकणातल्या मातीत होतं. जसा खैर लावला आणि झाला. कुणी खैराला पाणी घातलंय हो? खैराला पाणी घालणारे या भागात कोण आहेत काय? नाहीत. ते विकणारे मात्र भरपूर आहेत, ते चोरून नेणारे पण आमच्याकडे भरपूर आहेत. पण आम्ही ते लागवड उत्पन्न कमर्शियल दृष्टिकोनातून, कारण खैराची लागवड होते हे आम्हाला माहितीच नाही, पण खैराची सुद्धा रोपं मिळतात आणि खैराची लागवड शिस्तबद्ध पद्धतीनं करता येते आणि त्याच्यातून उत्पन्न 100%. खर्च काही नाही, एकदाच लावायचा खर्च फक्त. आम्ही म्हणतो आम्हाला काम नाही. ज्यांच्याकडे खैर आहेत त्यांना किंमत माहिती आहे का खैराची किंमत काय असते ती. ज्याच्याकडं सागवान आहे जुन्यातलं, की तुम्ही लावलेलं नव्हे तुमच्या वाडवडिलांनी, त्याची आज काय किंमत आहे ते तुम्हाला माहिती आहे. मग आम्ही कधी लावणार आहे हा प्रश्न आहे. सिद्धेश ब्रीदांच्या या उपक्रमाच्या निमित्तानं, सिद्धेश ब्रीदांच्या वतीनं मी तुम्हाला विचारतो की तुम्ही कधी करणार आहे? तुम्ही हे करायला पाहिजे, ह्यासाठीचा हा उपक्रम आहे. आणि हे सगळं करताना तुम्हाला जे आवश्यक मार्गदर्शन आहे, हे मार्गदर्शन तुम्हाला भविष्यात, माझा आग्रह राहील सिद्धेश ब्रीदना की खत वाटपाचा कार्यक्रम व्हायच्या आधी 15 दिवस तुम्ही मार्गदर्शन शिबिर घ्या शेतकऱ्यांना. त्यांना रोपवाटिकाच्या काही एक्सपर्ट आणा की ज्यांच्या नर्सरी आहेत, त्या एक्सपर्ट आणा, त्यांच्याकडे डेमॉन्स्ट्रेशन करा त्या झाडांचं की ह्या झाडातून हे उत्पन्न मिळतं, ह्या झाडातून हे उत्पन्न मिळतं. इथल्या जर 25 शेतकऱ्यांनी जर त्याचं उत्पन्न केलं तर चांगला कृषी अधिकारी, चांगला मार्गदर्शक तुमच्या शेतावर येऊन मार्गदर्शन करेल. आम्ही शेखर निकमना पण सांगू की त्यांची सुद्धा आहे, ते लोकसुद्धा मार्गदर्शन करतील. स्वतः आपले आमदार आहेत ते BSc ॲग्री आहेत, MSc ॲग्री आहेत. मार्गदर्शन कुठून पण मिळेल, करण्याची मनाची तयारी पाहिजे. आम्ही काय म्हणतो आमच्या इथं काय नाही भुरी, हां आमच्याकडं भुरी, तर आम्ही भुरीच कधी नाही करणार. अरे भुरीसुद्धा तुम्ही जर झाडावर मारलीत तर रोग नष्ट होतो झाडावरचा. मारतो ना आपण, गेवड्यावर मारतो, त्या तुमच्या सगळ्या भाजीपाल्यांवरती भुरी मारतो, पण त्या भुरीतून चांगलं निर्माण होतं की नाही. माझी तुम्हाला या निमित्तानं विनंती अशी आहे की सुशिक्षित माणसानं, कारण आम्ही काय करतो माहिती आहे काय की 10,000 15,000 मुंबईत आम्हाला पगार मिळाला की आम्ही मुंबईकडे जातो. मुंबईतल्या सुखसुविधा सगळ्या दिसतात, पण भविष्यात मुंबईत आपल्याला जागा राहणार नाही आहे. आता मुंबईतला माणूस तिकडं नाला सोपारा तिकडं ह्या साईडला गेला, म्हणजे मुंबईच्या तो बाहेरच गेलाय, दिव्यात गेला. अरे पण तो काय दिवा आहे तो हिथं लावलात तर त्याचा नक्की फायदा होईल. मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती करतो आणि सिद्धेश ब्रीदना आणि सिद्धेश ब्रीदच्या सगळ्या टीमना मी विनंती करतो की भविष्यात म्हणण्यापेक्षा काही कालावधीत तुम्ही एखादा असं शिबिर लावा, शेतकरी शिबिर लावा की त्याच्यामध्ये फक्त तरुण असतील, 30ल्या आतले आणि 15च्या वरचे, अशा तरुणांना शेतीचं मार्गदर्शन करा. आणि असं जर सिद्धेश ब्रीदने लावलं तर तुम्ही तुमच्या मुलांना पाठवा, कारण आज या गोष्टींची खऱ्या अर्थानं गरज आहे. मी आपल्याला पुन्हा समिती महाराष्ट्राचे सदस्य आदरणीय सन्माननीय किरणजी भैयाशेठ सामंत यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर सावडेगावचे सुपुत्र ज्येष्ठ उद्योजक सन्माननीय पिंकाशेठ पाटळे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय सन्माननीय भैयाशेठ सावंत त्याचबरोबर पिंकाशेठ पाटळे यांचं या ठिकाणी शिंदे युवा प्रतिष्ठान ठेवणार आहोत. आपला जास्त वेळ न घेता
ठिकाणी मिळणार आहेत असं पिंट्या शेटने या ठिकाणी आपल्याला आता सांगितलेलं आहे. मी या ठिकाणी आपणाला विनंती करेन की सिद्धूदादा ब्रीद यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज खत वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. मगाशी प्रस्तावकामध्ये आपल्याला मी काय माहिती सांगितली. मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करणार आहे की हे सगळं करत असताना खत वाटप एक खताची एक पिशवी जरी असली तर ही देण्याची दानत लागते. ती दानत आमची फक्त सिद्धूदादा ब्रीद यांच्यामध्ये आहे, याचा देखील तुम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं आम्ही 1-2 तास भायाशेठ तुमची आम्ही वाट बघतोय. आम्ही 2 तास झाले वाट बघतोय, पण आम्हाला खात्री होती भायाशेठ आल्यानंतर एक कार्यक्रमाला चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळेल, एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण होईल. आणि म्हणून या ठिकाणी मी या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आमचे नेते भायाशेठ सामंत यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करणार आहे. मी बंधूंनो, मला वाटतं जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम हे धाडस करण्याचं काम हे आमचे सिद्धेश ब्रीद करतायत, याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि मी भायाशेठ विनंती करणार आपल्याला 2024ची सोडून द्या, पण 2030मध्ये आमच्या सिद्धेश ब्रीद आमदार झाले पाहिजेत, याच्याकरता तुम्ही आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. 100% प्रयत्न केले पाहिजेत. मला वाटलं होतं आमचे भायाशेठ खासदार होतील, आम्हाला खात्री होती भायाशेठ आम्हाला खासदार होतील, आम्हाला आमचा हक्काचा माणूस मिळेल, ठीक आहे. परंतु या ठिकाणी हे सगळं करत असताना वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या ग्रामीण भागातून इथे शेतकरी आलेले आहेत. शेतकऱ्यांना आपल्याला खत मिळणार आहे. खत किती महत्त्वाचं नाही, पण जो माणूस खत वाटप करतोय याची दानत किती आहे, याचं कर्तव्य काय. निश्चितपणे मला खात्री आहे की मगाशीच मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांचा गणगोण सत्कार सोहळा या ठिकाणी झालेला आहे. 10वीचे विद्यार्थी असतील, 12वीचे विद्यार्थी असतील, एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. आणि एवढंच नव्हे तर मला वाटतं अनेक माध्यमातून गेले कित्येक वर्ष सिद्धेश ब्रीद ह्या सगळ्या वयामध्ये आपल्या कमी वयामध्ये वेगळ्या प्रकारची शेतकऱ्यांना मदत करत असतात, वेगळ्या प्रकारची आर्थिक देखील मदत करत असतात, गरजू लोकांना मदत करत असतात. जो कोण रुग्ण असेल, जो कोण अडचणी असेल त्याला देखील मदत करत असतात. पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा टाळ्यांच्या घरात सिद्धूदादा यांचं स्वागत करावं. अतिशय चांगला कार्यक्रम आहे, कोणी धाडस करत नाही. मी देखील गेले 20 वर्ष, पिंट्या शेटनं माहिती आहे मला लय ओरडतात ते, काय तुला काय समजत नाही, तुला काय जमत नाही. आणि मी गेले 20 वर्ष ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय, परंतु आम्हाला अशा प्रकारची कधी संधी देखील मिळाली नाही. भैया शेठ, मला वाटतं तुम्हाला देखील जर संधी नसेल मिळाली, भविष्यामध्ये एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी संधी मिळावी, याचा मला सार्थ अभिमान आहे. काय मला सांगा तुम्ही, कुठल्या प्रकारचा स्वाभिमान नाही, कुठल्या प्रकारचा गर्व नाही, कुठल्या प्रकारची मस्ती नाही, असं नेतृत्व आपल्यामध्ये सिद्धूदादा ब्रीद आहे. काही नाही, मगाचपासून मला वाटतं ते इकडे तिकडे फिरतायत, व्यासपीठावरून बसलेले देखील नाहीत. आणि म्हणून निश्चितपणे मला खात्री आहे की सिद्धेश ब्रीद तुमचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेलेलं आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेलेलं आहे. वाढदिवस जेव्हा आपण साजरा केला तर मला वाटतं चिपळूणच्या टोकापासून सुरुवातीपासून तर रत्नागिरीच्या शेवटच्या टोकापर्यंत आपली बॅनर लागली होती. याचा अर्थ असा आहे की आपलं काम हे चांगलं काम आहे, समाज हिताचं काम आहे, समाज उपयोगी काम आहे. आणि अशा प्रकारचं काम करणं सोपं काम नाही. राजकारणामध्ये आम्ही भरपूर मंडळी बघितली, अनेक नेते बघितले, परंतु हे सगळं करत असताना आम्ही माननीय उदयसिंह सामंत साहेबांच्या माध्यमातून माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळी कामाला सुरुवात केली, भायाशेठ तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, 20 वर्ष ज्या पक्षामध्ये 20 वर्षाचं काम केलं, 20 वर्षामध्ये मला 1 रुपयाचं काम बघायला कधी मिळालं नाही. विकास काय असतो तो, मला वाटतं पहिल्याच वर्षामध्ये माझ्या पत्रावरती 60 लाख रुपयाची सामंत साहेबांनी कामं दिली. याच्यासारखं आमच्या कार्यकर्त्याला काय सन्मान पाहिजे. आणि म्हणून निश्चितपणे या भागामध्ये अनेक प्रकारचे नेते असतील, अनेक प्रकारचे कार्यकर्ते असतील, परंतु या ठिकाणी सिद्धेश ब्रीदच्या माध्यमातून अनेक प्रकारचे अतिशय चांगल्या प्रकारचं मला वाटतं सामाजिक हिताचं काम होतं आहे. हे काम करताना निश्चितपणानं धाडसी निर्णय घ्यावे लागतात. नाही तर आम्ही ज्या भागात काम करतोय, माझा विधानसभा मतदारसंघ गुहागर आहे, आपण गुहागरची जर आपण अवस्था साहेब पाहिलीत तर फार अवस्था बिकट आहे. आणि म्हणून या गुहागर मतदारसंघामध्ये आपण देखील या ठिकाणी लक्ष घालावं, याशिवाय आपण देखील लक्ष घालावं. निश्चितपणे 2024चा आमदार आपल्या 100% होणार आहे. काळ मग त्याची चिंता करण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही. काल मला सिद्धेजी म्हणाले तुमच्या देखील लोकांना घेऊन या. मी म्हणालो माझा मतदारसंघ गुहागर, मी माझ्या लोकांना आणू कसे. जवळजवळ मला वाटतं 207 आपण शेतकरी ते आपण आणलेले आहेत. आणि याचा देखील निश्चितपणे मला वाटतं कोणतरी मगाशी खुलासा केलं की इथं बॅगा जरी खतांच्या जरी कमी असल्या तर देखील 4 ते 5 हजार शेतकऱ्यांना पुरेल एवढ्या प्रकारचं खत आमच्या सिद्धेदादा प्रतिष्ठानच्या या ठिकाणी व्यवस्था देखील केलेला आहे. बांधव अनेक प्रकारच्या योजना आहेत. महाराष्ट्र सरकारनं मला वाटतं बांबू लागवडीचा सारखा उपक्रम हाती घेतलेला आहे. प्रत्येकानं माझं म्हणणं वेगवेगळ्या माध्यमातून MRच्या माध्यमातून असतील,
माझी वसुंधरा या माध्यमातून असतील की आपण वेगवेगळ्या प्रकारचे झाडं देखील लावले पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम लावले पाहिजेत. तुमच्याकरता जिल्ह्यावर पंचायत समितीचे सगळे अधिकारी हे तत्पर आहेत. आपण देखील या सगळ्या शेतीच्या माध्यमातून योजनांचा आपण या ठिकाणी लाभ घेतला पाहिजे. बांबू लागवड कशा प्रकारे करायची याचं देखील मार्गदर्शन आपले कृषी अधिकारी करतील. बांबूची लागवड करताना तुम्हाला कशा प्रकारची रोपं द्यायची याचे देखील तुम्हाला मार्गदर्शन कृषी अधिकारी करतील. आणि म्हणून आता पिंट्या शेट्टी आम्हाला सांगितलं की फॉरेस्ट डिपार्टमेंटने देखील निर्णय घेतलेला आहे की ज्या शेतीच्या आधारावरती आपल्या ज्या खैर जे लागवड आहे या खैराच्या माध्यमातून अनेक कुटुंब उभी होऊ शकतात. मला वाटतं एक खैराचं आपण रोप राहिलो तर 10 ते 15 वर्षामध्ये मला वाटतं एक कुटुंब ते जगू शकतं. आणि म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंट जो माझं म्हणणं निर्णय घेतलेला आहे तर ग्रामपंचायत माध्यमातून आपण त्याची नोंदणी करावी. मला वाटतं कदाचित पुढच्या वर्षामध्ये आपले हे अधिकारी जे आहेत त्याची नोंद देखील घेऊन पुढच्या वर्षी तुम्हाला रोपं मिळतील. आणि अशा अनेक प्रकारच्या योजना ह्या शासनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी एक मला वाटतं शेवटच्या टोकातला एक आमचा एक चांगला कार्यकर्ता सिद्धेश ब्रीद नावाचा कार्यकर्ता आपल्या ठिकाणी उदयास आलेला आहे. आणि निश्चितपणानं भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे ते सहकार्य देखील करतील, चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देखील देतील. आणि म्हणून सगळं करत असताना मी पाहतोय आम्ही की कालच काहीतरी ऐकलं मी 2 ऑपरेशन होती त्या सगळ्यांनी त्यांनी मदत देखील केलेली आहे. कोण करणार मला सांगा तुम्ही ना, कोण करणार आहे? आम्ही जर आमच्या भागामध्ये आमच्या लोकप्रतिनिधी भेटायला गेलो तर माझं म्हणणं आमच्याकडं पहिलं असं विचारतात, पहिली यादी काढतात तुझ्या गावात मतं किती मिळाली, तुझ्या गावात मतं किती मिळाली, बरोबर ना. परंतु आमचे सिद्धेश ब्रीद जे आहेत हे कुठल्या प्रकारची मनात शंका न घेता प्रत्येक माणसाला येणारा मदत करतात. आणि म्हणून मला खात्री आहे ह्या बदलत्या राजकारणामध्ये 2030 सालामध्ये सिद्धेश ब्रीद आमदार राहणार नाही याची देखील मला खात्री आहे. का अपेक्षा करू नये कार्यकर्त्यानं, का करू नये. आणि म्हणून निश्चितपणे भविष्यामध्ये सिद्धेश ब्रीदांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना या ठिकाणी राबवल्या जातील. आणि आमच्या भैया शेट्टी त्यांच्या पाठीशी ठाम देखील आहेत. साहेब आमच्या देखील तुम्ही पाठीशी ठाम उभं राहिला पाहिजे, आम्हाला बाकी आता कोण नाही, बरोबर ना. तुम्ही देखील आमच्या या ठिकाणी ठामपणे उभं राहावं. आणि भैया शेट्टीचं आपण पाहिलंच, आपण मला वाटतं कोणाच्या आमदारांच्या दरवाजा एवढी गर्दी नसते, त्या भैया शेट्टीच्या ऑफिसला किमान रोजची 1000 लोक असतात. अशा प्रकारचे नेतृत्व जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि कोणताही कार्यकर्ता गेल्यानंतर एखादं काम सांगितलं ताबडतोब सीओना फोन करणार, ताबडतोब मला वाटतं कलेक्टरला फोन करणार. आपल्या पालघरचे लोक किती आले तर हात वरती करा, पालघरचे लोक किती आलेत. भैया शेठ आज जी पालघरची योजना होते त्याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे. आणि तुमच्या एका फोनमुळे सीओ साहेबांनी योजना मंजूर केलेली आहे, तुमच्या एका फोनमुळं, याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. परंतु या ठिकाणी जास्त वेळ न घेता मला वाटतं लोक सगळे शेतकरी दुपारी 1 वाजल्यापासून ते आलेले आहेत. आणि म्हणून फार वेळ झालेला आहे. भविष्यामध्ये आपण या ठिकाणी सिद्धेचे चांगलं काम करावं, चांगल्या प्रकारे जनतेची सेवा करावी. मला वाटतं स्वामी समर्थांचा आपल्या त्या बॅनरवर फोटो बघितला आम्ही, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, अशा प्रकारचे वाक्य लिहिलं आहे. आणि निश्चितपणे परमेश्वर आपल्याला चांगली ताकद द्यावं, अतिशय चांगलं आयुष्य द्यावं. ही आई जगदंबेच्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला अभिवाचन देतो. तिच्या आशीर्वाद तुमच्या 100% पाठीशी राहतील, तुमच्या गावदेवची तुमच्या आशीर्वाद पाठीशी राहतील याचं मला पूर्ण खात्री आहे. पुनश्च एकदा या सर्वच आमच्या मान्यवर मंडळींचं या ठिकाणी मला स्वागत करून ते थांबतो. मी सिद्धूदादांना विनंती करेन की आपण भैया शेठचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय भैया शेठ सामंत यांचं या ठिकाणी सिद्धूदादाच्या शुभ हस्ते प्रेमाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ उद्योजक सन्माननीय पिंट्या शेठ पाकळे हे देखील या कार्यक्रमात त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय जितूशेठ शेट्टे यांचं देखील या ठिकाणी मी सिद्धेश दादांना विनंती करेन की स्वागत करायचं आहे, स्वागत करावं. त्याचबरोबर भाजपा तालुका अध्यक्षा सन्माननीय कोमल रहाटे मॅडम नुकत्याच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सन्मान आपण भैया शेठच्या हस्ते करायचं ठरवलेलं आहे म्हणून तो सन्मान मागे ठेवलेला आहे. आज तो विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित नाही आहे कारण तो पुढच्या ॲडमिशनसाठी बाहेर गेलेला आहे. पार्थ ब्रीद आपल्या मासरंग गावचा तो विद्यार्थी आहे, परंतु त्याचे आजोबा सन्माननीय भालचंद्र बीज इथं आलेले आहेत. मी भैया शेठना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. मंडळी 100 पैकी 100% गुण मिळवलेला विद्यार्थी आहेत, टाळ्या जोरदार वाजत राहिल्या पाहिजेत. कोकण बोर्डामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्याच्या आजोबांचा सन्मान होतोय, अर्थात हा सन्मान त्या विद्यार्थ्याचा आहे.
सन्माननीय भैयाशेठ सामंत, पिंट्याशेठ पाकळे, सिद्धूदादा ब्रीद यांच्या वतीनं या ठिकाणी आजोबांचा सन्मान केला जातोय. पार्थ ब्रीद या विद्यार्थ्याचं तिथं फीत कापली जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. या ना, या लवकर या, पटकन वेळ काढू नका. कोणीतरी 5 जणांनी या हो, फक्त उभं राहायचं इथे येऊन. हा या, पटकन या, जास्ती नको, 5-5च या पटकन. इथं थांबा. या ठिकाणी भैयाशेठ मला वाटतं सिद्धूदादांना शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद. बोल. सर्व ज्यांनी हे वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे ते सिद्धेश ब्रीद, माझे मित्र पिंट्याशेठ पाकळे, राजन शेठ कापडे व उपस्थित. आज सिद्धेशने हा जो उपक्रम घेतला हा अतिशय चांगला उपक्रम असून सिद्धेश असे बरेच उपक्रम करत आलेले आहेत मनापासून आणि सिद्धेश राहो की ईश्वरचरणी प्रार्थना करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय. धन्यवाद भैयाशेठ. सिद्धूदादा जे उपक्रम करत असतो त्या उपक्रमामध्ये नेहमी सांगत असतो की भैयाशेठ माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी बिंदास कुठे पुढे करत असतो. सामाजिक क्षेत्रामध्ये निश्चित ते आपला आदर्श घेऊन पुढे चालतायत. आपल्यासारख्यांचा हात त्यांच्या पाठीवर आहे, तो असाच पुढे राहू द्या. अनेकांच्या अनेक इच्छा आहेत, सिद्धूदादाने खूप मोठं व्हावं, निश्चितच परमेश्वर द्या. अनेकांच्या अनेक इच्छा आहेत, सिद्धूदादाने खूप मोठं व्हावं, निश्चितच परमेश्वराकडे सुद्धा प्रार्थना करतो. आणि आता मी मान्यवरांना विनंती करेन की आपण पुढे यावं. फीत कापून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत. हे शेतकरी 5 शेतकरी महिला आपण इथं थांबा, 5 शेतकरी पुरुष तुम्ही पुढे या. शेतकऱ्यांनी पण जवळ या सगळे. हा आता पुढे वा. फीत कापली जाणार आहे आणि या खत वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आदरणीय सन्माननीय भैयाशेठ सामंत, त्याचबरोबर पिंट्याशेठ पाकळे, सिद्धूदादा ब्रीद, सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. धन्यवाद. यानंतर फक्त शेतकऱ्यांना पुढे घ्या. त्यांना जे 10 शेतकरी पुढे आले त्यांनी पुढे वा. या ठिकाणी खत वाटपाचं योग्य नियोजन सिद्धूदादाने ठरवलेलं आहे, त्याप्रमाणे होणार आहे. तुम्ही कुणी जागा सोडायची नाही. मान्यवरांना पुढचा व्यस्त कार्यक्रम आहे, त्यांच्याकडे वेळ निश्चित कमी आहे, त्यामुळे आपण त्यांना